हॅलो गाईज, हाय, मी आहे शिवानी. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर चला, व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आपल्या. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी माझी मेहंदीची डिझाईन कशी सेव्ह करते नोटबुकमधले. तर मी माझी मेहंदीची डिझाईन सेव्ह करते फेमिकॉलनी. हो, मी काही मेहंदी आर्टिस्टला पाहिले की ते टेपनी सेव्ह करता, पण मला चिकट टेपनी सेव्ह म्हणजे करायला जमत नाही आणि ते व्यवस्थित सेव्ह पण नाही होत. तर त्याच्यामुळे फेमिकॉल हे बेस्ट आहे मेहंदी सेव्ह करण्यासाठी. तर तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे की फेमिकॉलनी मेहंदी सेव्ह केल्यावर एक मेहंदीला शाईन पण येते आणि मेहंदी एक लाईफ टाईमसाठी सेव्ह पण होऊन जाते. तर पहा, आता मी इथे एक एक करून माझ्या मेहंदीला सेव्ह करत आहे. आणि आता मी सगळ्या डिझाईनला माझ्या फेमिकॉल लावून घेतलेला आहे आणि आता याचा आपण फायनल लुक पाहूया. आणि ही डिझाईन आपण आता 15 किंवा अर्ध्या घंट्यासाठी सुकायला ठेवून देऊया. आणि ही डिझाईन म्हणजे फेमिकॉल सुकल्यानंतर आपण या डिझाईन पाहूया. एक अलगच शायनिंग येते. तर ही याचा फायनल लुक आला आहे ना, डिझाईनला एक शाईन लुक. तर याच्यामुळे मला फेमिकॉल खूप आवडतं. जर तुम्हाला पण मेहंदीचं डिझाईन सेव्ह करायचं असेल तर तुम्ही पण फेमिकॉलनी करा. फेमिकॉलनी मेहंदी सेव्ह पण होती आणि आपल्या डिझाईनला एक अलग शाईन पण येते. त्याच्यामुळं हे पाहायला पण सुंदर आणि मस्त दिसतं. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करून जा. बाय.